नमस्कार, मैं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। शिवसेना महाराष्ट्र के रत्नागिरी विधानसभा के सदस्य उदय सामंत ने ओबीसी आरक्षण पर अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि जातिवाद के मुद्दे पर बहस करना महाराष्ट्र के लिए गंभीर मामला है। जाति आधारित आरक्षण की राजनीति के कारण हो रही है, वह सही नहीं लगता। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के मराठा समुदाय के 10% आरक्षण दिया है और ओबीसी का आरक्षण प्रभावित नहीं होगा। उनका कहना है कि चुनाव सामने होते हुए भी दोनों समुदाय के बीच तनाव है, ये महाराष्ट्र के लिए गंभीर बात है। हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने देखील अतिशय क्रांतिकारक प्रकल्प असा आहे आणि महाराष्ट्राच्या उद्योजकतासाठी तर आहेच आहे। अनेक वेळा आम्ही असं सांगितलं होतं की गडचिरोलीला ज्या विषयासाठी ओळखलं जातं, नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखलं जातं, त्याची जी ओळख आहे ती पुसून उद्योगनगरी जिल्हा करण्याचा जो शासनाचा प्रयत्न होता त्याला मला असं वाटतं की यश येतंय। त्याची पहिल्यांदा ही सुरुवात होते। 10,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि अशी जवळजवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक अनेक उद्योजक त्या ठिकाणी करणार आहेत। मला असं वाटतं की दावोसच्या निमित्तानं जी काही टीका टिप्पणी होते त्याला हे उत्तर आहे। दावोसला जे आम्ही करार केलेले होते त्यातल्याच एका कराराचं आज भूमिपूजन माननीय देवेंद्रजींच्या हस्ते, अजितदादांच्या हस्ते आणि आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतं। मला असं वाटतं की गडचिरोलीसाठी त्यांचं योगदान मोठं आहे आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ते स्वतः असल्यामुळं त्यांनी देखील पाठपुरावा केलेला आहे। ते आज महायुतीच्या घटक पक्षातले एक मंत्री आहेत, म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पासाठी प्रयत्न केलेले होते। आज त्याला आम्हाला यश येतं। उबाठा हा एक स्वतंत्र पक्ष आहे, त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी, कोणाबरोबर युती करावी, 288 जागा लढवाव्या की 88 जागा लढवाव्या हा त्यांचा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे। म्हणून मला असं वाटतं की 288 मतदारसंघाचा ते जर आढावा घेणार असतील, कदाचित स्वबळावर लढण्याचं त्यांच्या मनामध्ये असू शकतं, म्हणून कदाचित ही चाचपणी होतं।